दुसरीकडे मुंबईमध्ये भाजपचा फॉर्म्युला जो आहे तो मान्य नाही आहे आणि त्यामुळे राज्यात स्वबळावर लढण्याची तयारी भाजपने सुद्धा केली आहे। कारण जो प्रस्ताव त्यांनी दिला होता 114 जागांचा तो शिवसेनेने फेटाळला आहे। मुख्यमंत्री आणि नितीन गडकरी यांच्या दरम्यान जी बैठक झाली या बैठकीतही स्वबळावर लढण्याच्या भूमिकेवर दोघांमध्ये एकमत झालं आणि त्यामुळे युतीच्या निर्णयासाठी वाट न पाहता स्वबळावर लढण्याची तयारी ठेवण्याचा निर्णय या दोघांमध्ये घेण्यात आलाय आणि त्यामुळे मुंबई नागपूरसह सर्व ठिकाणी उमेदवारांची यादी 25 जानेवारीपर्यंत तयार करण्यात येणार आहे। आता पुढचा अपडेट असा आहे की मुख्यमंत्री हे आता दिल्लीत जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत। काय काय घडलं दरम्यानच्या काळात या सगळ्या घडामोडी त्यांच्या कानावर घालणार आहेत। आपले विशेष प्रतिनिधी मयंक भागवत सध्या आपल्या बरोबर आहेत। मयंक, एकंदरीत जे सगळ्या घडामोडी दिसतात म्हणजे कालपर्यंत असं चाललं होतं आणि थोडीफार आशा होती की बोलणी होतील, उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री या दोघांमध्ये काहीतरी बोलणं होईल आणि कदाचित मार्ग निघू शकेल, युतीची कोंडी फुटू शकेल। पण आता जे संकेत दोन्ही पक्षांकडून मिळत आहेत असं वाटतंय की ही युती तुटल्यात जमा आहे आणि भाजप असेल आणि शिवसेना असेल त्यांनी अंतर्गत गोटात स्वबळावर लढण्याची तयारी केलेली आहे। रुजुता, ज्या प्रकारे आपण मगासपासून सांगतोय की युती आता तुटल्यात जमा आहे, फक्त घोषणा कोणता पक्ष करेल तर मला असं वाटत नाही की कोणताही पक्ष हा युती तोडल्याची घोषणा समोर येऊन करेल। मात्र ज्या प्रकारे एक चर्चा होत होती की उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री आज बोलतील, मात्र आजही या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा नाहीये। मुख्यमंत्री दुपारी एका कार्यक्रमासाठी पंतप्रधानांना भेटायला रवाना होता, डिजिटल इंडियाचा कार्यक्रम आहे। त्याच वेळी जवळपास 2 ते 3 तास ही मातोश्रीवरची बैठक सुरू राहणार आहे। या बैठकीमध्ये सगळे विद्यमान नगरसेवक आहेत, सगळे विद्यमान आमदार आहेत, विभाग प्रमुख आणि नेते आहेत। याचाच अर्थ आहे की उद्धव ठाकरेंनी आता एक गोष्ट तयारी केलेली आहे, 227 जागांची लिस्ट त्यांच्याकडे आहे, त्यामुळे स्वबळावर जाणार। त्यामुळे भाजपची आता चर्चा करण्याचे कोणते दरवाजे आहेत का, तर बहुधा अगदी आउटसाइड चान्स म्हणजे फार तर फार जर मुख्यमंत्र्यांकडून फोन आला आणि जर शिवसेनेच्या टर्म्स अँड कंडिशन्सवरती भाजप मान्य झाली तरच ही आता युती होऊ शकते। पण ही आता युती फक्त भाजपच्या टर्म्स अँड कंडिशन्सवरती होईल असं वाटत नाही। त्यामुळे आजच्या बैठकीमध्ये उद्धव ठाकरे प्रत्येक नगरसेवकाकडून विद्यमान असू दे किंवा प्रत्येक विभाग प्रमुखाकडून त्या ठिकाणी कोण जिंकून येऊ शकतो, कशा प्रकारे आपल्याला जोर लावायचा हे स्पष्ट करेल। कारण ज्या प्रकारे एक हे फेसबुकवरती असू दे किंवा सोशल नेटवर्किंगवरती पोस्टर टाकण्यात आले, ज्या प्रकारे माहिती देण्यात आली की उद्धव ठाकरेंचा रोडमॅप कसा असणार आहे, आदित्य ठाकरेंचा रोडमॅप कसा असणार आहे, ही सगळी गोष्ट जी आहे ती आपल्याला एकच चिन्ह दर्शवतात किंवा एक संकेत देतात की आता युती संपली आणि आता स्वबळावरती जाण्यासाठी दोन्ही पक्ष तयार आहेत। खरं मयंकडे हा एक संकेत आपल्याला स्पष्ट मिळतोय। प्रश्न फक्त जरी आपण मुद्दा उचलून धरला होता मुंबई महानगरपालिकेपुरता, पण प्रश्न एकट्या मुंबईचा नाहीये। 10 महानगरपालिका आहेत जिथे निवडणुका या दोन्ही पक्षाला आता वेगळ्याने लढायच्या आहेत। काय रणनीती दोन्ही पक्षांची, एक स्वबळावर लढताना काय रणनीती असेल दोन्ही पक्षांची असं वाटतंय? दोन्ही पक्षांची रणनीती स्पष्ट आहे। भाजप पहिल्यापासूनच सांगते की मुंबईमध्ये जर आपण पाहिलं तर भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरती आणि विकासाच्या मुद्द्यावरती आम्ही या निवडणुकांना सामोरं जाणार आहोत। पालिकेमध्ये भ्रष्टाचार आहे, पालिकेमध्ये हजारो कोटी रुपयांचा भ्रष्टाचार आहे असा दावा भाजपच्या नेत्यांनी केला। तर दुसरीकडे शिवसेनेचे नेते स्वतः उद्धव ठाकरे म्हणतात की अशा प्रकारचा कोणताही भ्रष्टाचार नाही आणि पारदर्शक कारभार आहे आणि आम्ही करून दाखवलेल्या कामांना घेऊन समोर जाणार आहोत आणि आम्ही जे लोकांना आश्वासन देतोय, जे आम्ही वचन लोकांना देतोय ते वचन आम्ही लोकांसमोर घेऊन जाणार आहोत। त्यामुळे आता ही लढत जी होईल ही स्वबळावरती लढत होईल आणि दोन्ही पक्षांची मुंबईमधली जी सत्ता आहे किंवा जी ताकद आहे त्याची चाचपणी यामध्ये होणार आहे। नागपूर महानगरपालिका पाहिली, नाशिक नगर महानगरपालिका पाहिली तर या दोन्ही ठिकाणी दोन्ही पक्षांनी आधीच स्पष्ट केलं होतं की आम्ही युती करणार नाही। नागपूरमध्ये भाजपचं संख्या जास्त आहे, भाजपचे तिकडे पर्सेंटेज चांगले आहेत। नाशिकमध्ये पाहिलं तर दोन्ही पक्षांमध्ये गेले कित्येक महिने धुसफूस सुरू आहे। फक्त चर्चा ही सुरू होती की मुंबईमध्ये युती होते का नाही, कारण ज्या प्रकारे मुख्यमंत्र्यांनी म्हटलं होतं की काँग्रेस मुक्ततेसाठी आम्हाला ही युती महत्त्वाची आहे आणि युती होणं आवश्यक आहे। मात्र ती चिन्ह आता दिसत नाहीयेत। आता पाणी पुलावरून निघून गेलेलं आहे, युती संपल्यात जवळपास जमा आहे। त्यामुळे आता दोन्ही पक्ष आणि खास करून उद्धव ठाकरे ज्या प्रकारे त्यांनी एक रोडमॅप सांगितला, एक कॅम्पेन स्ट्रॅटेजी सांगितली, यावरून त्यांनी स्पष्ट केलं की आता भाजपशी कोणतीही चर्चा नाही, अगदीच झाली तर ती एक बॅकडोर आणि एक शेवटची संधी म्हणून जर भाजपकडनं काही प्रस्ताव आला, टर्म्स अँड कंडिशन्स आपले असतील तर हे होऊ शकतं। खरं मयंक, खूप खूप धन्यवाद या सगळ्या विश्लेषणासाठी। थोडक्यात म्हणजे आता चित्र स्पष्ट झालेलं दिसतंय। अधिकृत घोषणा अजून झालेली नाहीये पण कदाचित होणारही नाही, पण दोन्हीही पक्षांनी एकला चलोरेची भूमिका घेतल्याचं स्पष्ट दिसतंय। जर घडामोडी सांगायच्या झाल्या तर मुख्यमंत्री थोड्याच वेळात दिल्लीला जातील आणि तिथे त्यांची भेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी होतील। एकाच कार्यक्रमात दोघं असणार आहेत आणि त्यावेळी मागच्या काही दिवसातल्या घडामोडी अर्थातच मुख्यमंत्री हे पंतप्रधानांच्या कानावर घालतील।
आणि जर काही आउटडोर चान्स असेल तर कदाचित युतीची बोलणी पुन्हा सुरू होतील, अन्यथा देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्या दरम्यान कोणत्याही प्रकारच्या संभाषणाची सध्या तरी शक्यता दिसत नाहीये। तसं जर बघितलं दोन्ही पक्षांनी आपली 227 उमेदवारांची अंतिम यादी ही तयार केलेली आहे। 26 नंतर 27 तारखेपासून हे उमेदवारी अर्ज भरायला सुरुवात होणार आहे। दरम्यान आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि नितीन गडकरी यांच्या दरम्यान महत्त्वाची बैठक झाली आहे। ज्या बैठकीत आपल्याला समजतंय की स्वबळावर लढण्याचा निर्णय हा भाजपकडून घेण्यात आला। जर शिवसेनेने 114 जागांचा प्रस्ताव मान्य केला नाही तर नेमकं या बैठकीत काय झालं, आमदार सुधाकर कोहळेंशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी तुषार कोहळे यांनी। काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यामध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण बैठक रामगिरीवर झाली। नेमक्या या बैठकीमध्ये काय झालं हे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूया। आणि याच विषयावर बोलण्याकरता आपल्यासोबत शहराध्यक्ष व भारतीय जनता पार्टीचे आमदार सुधाकर कोहळे। कोहळे साहेब, काय सांगाल नेमक्या बैठकीत कोणकोणत्या विषयावर चर्चा झाली आणि सेना बीजेपीच्या युतीवर काय एकंदरीतच म्हणजे आमदार किंवा खासदार किंवा कार्यकर्त्यांचं काय मत होतं? माननीय नितीनजी, माननीय देवेंद्रजी दोघेही जण काल बैठकीला उपस्थित होते। सर्वप्रथम शिक्षक परिषदेचे उमेदवार गानार सर यांना निवडून आणण्यासंदर्भातली विदर्भातली त्या मतदारसंघातली व्यूहरचना त्यांनी समजून घेतली आणि श्री नागो गानार सर प्रचंड बहुमताने निवडून आले पाहिजे यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी आणि मेहनत करावी अशा प्रकारचं आव्हान दोन्ही नेत्यांनी आमचं केलं। तर आमचे नेते सदा सर्वदा युतीच्या संदर्भात सकारात्मक आहे। परंतु जर आता सेना शिवसेनेचे सगळे सन्माननीय नेते म्हणत असतील का आम्हाला युतीची गरज नाही, तर त्यांना आमच्या शुभेच्छा आहे। भारतीय जनता पार्टी या देशातला एकमेव असा पक्ष आहे की उद्या जरी निवडणुका घेतल्या तरी उमेदवारापासून सर्व संच आमच्याजवळ तयार आहे। त्यामुळे स्वबळावर वगैरे आम्ही कधी पण तयार आहोत, काय आम्हाला त्याच्यात काही अडचण नाही। त्याची अंतिम यादी तयार आहे। कधी पण दोन नेते बसले आमचे, त्यांनी आम्हाला सूचना केल्या की आमचं काम संपूर्ण। सुधाकर कोहळे हे राजकारणी असल्यामुळे ते राजकीय चातुर्याने उत्तर देत आहे, पण ज्या प्रकारे कार्यकर्त्यांची असो किंवा आमदारांची असो जी स्वबळावर लढण्याची तयारी आहे त्यामुळे कुठेतरी पुढील काळामध्ये युती होणार की नाही याबद्दल शंका आहे। पण भारतीय जनता पार्टीची मात्र स्वबळावर लढण्याची तयारी आहे। कॅमेरामॅन दिनेश सातपुतेसह तुषार कोहळे, जय महाराष्ट्र न्यूज, नागपूर। तर सध्या जर बघितलं तर हे चित्र दिसतं आहे युतीमध्ये फक्त मुंबई महानगरपालिकाच नाही तर महानगरपालिकामध्ये या पुढच्या ज्या आगामी निवडणुका आहेत फेब्रुवारी महिन्यातल्या या शिवसेना आणि भाजपा स्वबळावर लढतील अशीच चिन्ह आता दिसत आहेत।